घ्या, लक्ष द्या. काय दिले बघा, vehicle without passenger moving on a frictionless horizontal road with velocity u. Okay, can be stopped at distance d. क्लिअर. मग पहिल्या केसमध्ये व्हेकल इज मुव्हिंग ऑन फ्रिक्शनलेस रोड में इनिशियल वेलोसिटी यूज आहे, फायनल वेलोसिटी वीज आहे, डिस्टन्स किती आहे, डी आहे. ही आपली पहिली केस, माझ्यावर घेतला चालेल. ओके. अब दुसरी केस काय आहे बघा, नाउ 40% ऑफ वेट ऍडेड. ऐका, 40% ऑफ वेट ऍडेड. त्यामुळे पहिल्या केसला मी M1 घेतलं, कॅपिटल एम, अँड D1 म्हटलो डी. ही पहिली केस आहे. ओके. सेकंड केस में काय दिलंय की तोच रोड आहे, बट वेलॉसिटीचा यूज आहे. स्टॉपिंग डिस्टन्स आता चेंज होणार, याला मी D2 म्हणतो. आणि ते आपल्याला फाइंड करायचं इन टर्म ऑफ डी. बट ह्यावेळी मास किती झालं, मास झालं किती, 40% ऍडेड, म्हणजे 40/100. एम ऍड केलं म्हणजे किती झालं, 1.4 एम. हे डायरेक्टली लक्षात राहायचं, ठेवायचं. 40% ऍडेड 1.4, 50% ऍडेड 1.5. अँड डिस्टन्स D2 फाइंड करायचंय आपल्याला. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपला डी आणि एम मधलं रिलेशन पाहिजे. मग कसं करणार डी आणि एम मधलं, तर आपल्याला माहित आहे फोर्स किती असतोय बाय न्यूटन्स फर्स्ट सेकंड लॉ. फोर्स इज एम ए. रिटार्डिंग फोर्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे रिटार्डिंग फोर्स इज कॉन्स्टंट, एफ कॉन्स्टंट म्हणा. एफ जर कॉन्स्टंट या केसमध्ये, तर रिलेशन काय आलं, ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एम. त्याला मी 1 म्हणतो. ए आणि एम मधलं रिलेशन आलं. नेक्स्ट आपल्याला पाहिजे ए आणि डी मधलं रिलेशन. आपल्याला एम एन डी मधलं पाहिजे. मग एम एन डी डायरेक्ट येत नाही, म्हणून आपण ए एन डी मधलं रिलेशन घेऊया बाय इक्वेशन व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर 2s. असं लाईन म्हणून साईडला घ्या. काल हा व्ही स्क्वेअर 0, यू स्क्वेअर 2 मायनस ए लिहिलं, का रिटार्डेशन आहे ना, इंटू डी. ओके. मग आलं टॉईस एडी आलं या साईडला, लेफ्ट साईडला इज यू स्क्वेअर. आपल्याला माहित आहे की यू कॉन्स्टंट आहे दोन्ही केस मध्ये, 2 कॉन्स्टंट आहे, म्हणजे रिलेशन काय आलं, ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, टी. हा राईट. इक्वेटिंग 1 and 2 इक्वेट केलं, कारण दोन्ही एज आहे. 1/m इज 1/d. म्हणजे काय आलं, डी इज प्रोपोर्शनल टू व्हॉट, काल D2/D1
डायरेक्ट रिलेशन d2 by d1 is m2 by m1. करा पुट. हे कळालं सगळ्यांना प्रॉब्लेम. d2 by d1 किती आहे? d. m2 किती आहे? 1.4 m. m1 किती आहे? फक्त m. m गेट कॅन्सल, त्यामुळे d2 किती आलं? आहे का ऑप्शन त्यामध्ये? आलं काय लक्षात? ओके. प्रॉब्लेम हे आजचे